गुरुजींना माऊली ज्ञानोबरायांना प्रणाम करतो. जे गुरुजीन आपल्या व्यासपीठावर बसले त्यांना परत एकदा नमस्कार करतो. तुम्ही सगळे अभ्यासी बसलेले आहात. तुम्हाला एकदा तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. पहिल्यांदा मी माझी ओळख करतो. तसं मी गुलाब गायकवाड शेजारच्या गावात राहतो. गेली 16-17 वर्ष ध्यान साधना करतो. हार्टफुलनेस नावाची एक जागतिक 150 देशात काम करणारी ध्यान संस्था आहे, जी हृदयातील दिव्यत्वावरती ध्यान करते. जसं माऊलींनी 15 अध्याय म्हटले, सर्वांच्या आवडते नियामक आहे. जी वस्तू पुढे निश्चित वस्तू त्या हृदयास्थित अस्तित्वावरती ध्यान करणारी जागतिक स्तरावरचं साधन आहे. हार्टफुलनेस हे जागतिक स्तरावरचं आमच्या सद्गुरूंनी दिलेलं नाव आहे. आणि हृदयानुभूती ही मराठीत त्याचा जास्त आम्ही इथे हृदय उत्सव साजरा करतो. आता संस्थेचं विशेष करून तुम्ही जे मगाशी 2-3 गोष्टी सांगितल्या की संस्कृत भाषेचा प्रसार नक्कीच व्हायला पाहिजे. आणि तो इतका परफेक्ट त्यामध्ये इतकं परफेक्शन आलं पाहिजे की त्या मुलांना आपण जे काही शिकू ते एकाच वेळेला एकपाठी बनवू शकू. इतके चांगले प्रोग्राम्स आपल्याकडे, म्हणजे व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन, मूल्याधिष्ठित जी आपली जी शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना असं तयार करतो की ते डोळे दाखवून रंग ओळखतो. स्पर्शाच्या जाणीवेने नोटा किंवा एखादा पदार्थ त्याच्यासमोर एखादी गोष्ट ठेवली तर तो ओळखतो. जसं अर्जुनाने तो डोळा हे केला होता, त्या क्षमतेपर्यंत आपल्याला मुलांना पोहोचवता येतं. फक्त 40 तासाचा प्रोग्राम असेल. त्या मुलांची बेसिकली अडचण काय होते, एखादा अभंग वाचला, एखादा श्लोक वाचला की तो परत रिकॉल करता येतो आणि मुले वाहून जातात. परीक्षेला गेलं की आपण ब्लँक होतो. मनात असे बऱ्याच प्रकारचे विचार असतात आणि ह्या विचारांच्या गोंधळामुळे जसं आपला मोबाईल हँग होतो तसं आपलं मन पण हँग होतं. म्हणून या मनाच्या स्थिरतेसाठी आपल्याकडे भरपूर प्रकारचे, खास करून आमच्या सद्गुरूंचं लक्ष हे पुढची भावी पिढी जी पूर्वी आम्ही सगळे घडवतो. जो आपला सनातन धर्माचा जो आपण तुम्ही जो दीप प्रज्वलित केलं त्यासाठी आम्ही निरंतर तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही डेली जरी आलात आणि इथे येऊन तुमचं हे करत बसलात तरी इथे काहीच अडचण असायची काही कारण नाही. फक्त इथे आध्यात्मिक कार्यक्रम कुठल्याही करमणुकीचा किंवा असा कमर्शियल प्रोग्राम होऊ नये. कमर्शियल झाला तरी काही हरकत नाही, एखाद्या दिली तर आपण घेऊ, पण तो आध्यात्मिक असला पाहिजे असा त्याच्या मागचा एक माणूस आहे. तर आमच्याकडे एक ब्रायटन बाई म्हणून एक हे आहे. त्यानंतर गीतोपदेशाची एक हे आहे. मी आता श्लोक म्हणून दाखवले. आमच्या इकडे गीतेचे श्लोक लहान लहान मुलं हे करतात आणि त्याचा संस्कृतमध्ये हे करतात. म्हणजे ह्याच्या पुढची व्हर्जन्स आमच्याकडे आहे. आपण त्याचा एक एकत्र बसून एक वेगळा हे करतो. मला खूप आवडतं आहे. त्याच्यापेक्षा चांगलं आपण तुमच्याकडे जे चांगलं आहे ते आम्ही घेऊ, जे चांगलं आहे ते आपण एकमेकाला. ह्याच उद्देशाने आमच्या सद्गुरूंनी गेल्या महिन्यापासून एकात्म अभियान सुरू केलं की ज्या आपल्या ज्या हे आहेत वेगळ्या वेगळ्या संस्था आहेत त्यांना एकत्रित आणायचं आणि एकमेकाचं चांगलं एकमेकाला देत राहायचं. आणि ही जी सनातन परंपरा आहे ही अशीच तिचा दीप असा प्रज्वलित ठेवायचा हा एक त्याच्या मागचा माणूस आहे. मारुती मंदिराचं हे जे कंपाऊंड आहे हे कंपाऊंड आता एकदम सुरक्षित करायचा आमचा मानस आता आहे. गेट झाल्यानंतर ते एकदम सिक्युअर होईल. मुलांसाठी ते खूप छान सोय आहे. रायटर पॉईंटसाठी जर अशी एखादी तुम्ही स्वयंसेविका दिली तर आनंदीचं कल्याणच होईल. मी तुम्हाला आज सांगतो त्या ह्याच्यात, कारण मुलांना एक पाठी बनवता येतं, त्यांना एक्स्ट्रा क्लास लावायची गरज लागली.
म्हणजे 100 नावं जर मी त्याला सांगितली आणि 2 मिनिटांनी 67 अष्टकापासून सुरुवात केली तर तो हे करतो. आमचे 5 विद्यार्थ्यांनी तयार केले. त्यातला हा राज इथे एक तुमच्यासमोर उभा आहे. आता ते प्रात्यक्षिक बघत करण्यापेक्षा आपल्याला त्यात वेळ खूप जाईल. आपण सवडीने त्याचे प्रात्यक्षिक घेऊ. खूप छान प्रोग्राम्स आमच्याकडे आहेत. मुलांच्यासाठी तर एवढे प्रोग्राम्स आहेत की आणि हे सगळं आम्ही व्हॉलेंटिअरी करतो, स्वयंसेवी. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे घेत नाही, मानधन किंवा हे जसं संघाची जी ही आहे तीच ही म्हणजे धन्यवाद सुद्धा नाही. म्हणजे त्याचा प्रचार प्रसार किंवा असं वेगळा प्रचार तर व्हायलाच पाहिजे, पण तो असा मौखिक हां इथे चांगलं इथे चांगलं इथे चांगलं अशा रूपाने ते व्हावं अशी त्याच्या आमची भूमिका आहे. मारुती मंदिर ह्याच्यासाठी तुमच्याकडे तुम्हाला जे काही लागेल त्या गोष्टी किंवा ज्या हे असतात. काही वेळेला आमच्याकडे एक प्रोजेक्टर आता मला लावायचा आहे. तो काही गोष्टी आमच्याकडे पूर्ण आहे. एक प्रोजेक्टर एक साऊंड सिस्टीम चांगली आपल्याला आता हे दरवाजे बंद केले किंवा हे केले तर आपण तेही प्रयत्न ह्या तुमच्या 2-3 महिन्यात होऊन जातील. तुमचे जेवढे स्पिरिच्युअल प्रोग्राम आध्यात्मिक जे काय असतील ते तुमचं स्वागतच होईल. ह्या मुलांना एकाग्र कसं व्हायचं त्याचं एक 5 मिनिटाचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला देणार. 5च मिनिटाचं, जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्ही सगळे आता कंटाळले मला माहिती आहे. हे भाषण कधी संपेल याची तुम्ही वाट बघताय. तुमचं चेहरा सांगतो पण तुम्हाला एक छोटासा अशाही वातावरणात रिफ्रेश कसं व्हायचं त्याचं आपण एक छोटंसं प्रात्यक्षिक करूया. तुम्ही सर्वांनी शांतपणे डोळे बंद करा. आपापल्या सद्गुरूंना प्रणाम करा. माऊली ज्ञानोबा यांना